यावेळी माझी दुसरी निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये अतिशय कठीण अशी परिस्थिती तयार झालेली होती. परंतु माझ्या पाठीशी खंबीरपणे माझ्या प्रभागातील जनता ही माझ्या पाठीशी असल्यामुळे माझी दुसरी निवडणूक अतिशय सोपी झाली. प्रशासकीय काळात जे कामं झाली नाही असे कोणते कामं जे झाले नाही आणि आपली कशावर नजर आहे तर कोणत्या कामाला प्राधान्य द्या? प्रशासकीय कालावधीमध्ये त्यांनी कामाला प्रभागामध्ये एक आलं म्हणजे जे त्याला पाहिजे होतं महत्त्व ते देण्यात आलं नव्हतं. आमच्या प्रभागामध्ये हा अविकसित प्रभाग आहे. अविकसित प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात DP रोडचे प्रॉब्लेम्स आहेत. जो अकोली रोड जाणारा विषय मोठा रस्ता आहे त्याला मोठा करणं गरजेचं आहे. आणि प्रभागामध्ये स्लम दलित वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी 2-3 अभ्यासिका होणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छता CCTV कॅमेरा काय नक्कीच मागच्या बजेटमध्ये म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या प्रती आमच्या महानगरपालिकेत अजूनपर्यंत कोणताही मोठा ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. परंतु या पंचवार्षिकमध्ये CCTV कॅमेरे प्रभागामध्ये बसवणे प्रभागामध्येच नव्हे तर संपूर्ण अमरावती शहरामध्ये बसवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. तेव्हा त्या गोष्टीलासुद्धा चौकाचौकामध्ये कॅमेरे असले पाहिजे जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे विषय वाढलेले आहेत त्याच्यावर आळा बसतील आणि प्रभागामध्ये एक संतुलन तयार होईल. आणि स्वच्छतेचा विषय आहे तो मागच्या प्रशासकीय काळामध्ये नगरसेवक असल्यामुळे थोडा विषय मागं पडलेला होता. परंतु आता आम्ही आमचा महापौर बसल्यानंतर सभापती बसल्यानंतर त्याला प्राथमिक काम देऊन त्याला 100% गती देऊ. अभ्यासिका आहे की नाही काही या प्रभागात? एक अभ्यासिका आहे. एक मी बांधलेली आनंदनगरला ती सध्या चालू झालेली आहे. परंतु प्रभाग मोठा असल्या कारणानं अत्यंत बाकी आणखी पण आवश्यकता आहे.